नमस्कार शिक्षक मित्रांनो. केंद्र प्रमुख भरतीचा निकाल लागलाय आणि निकाल लागल्यानंतर बऱ्याचशा शिक्षकांना खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत. कमी पण मार्क्स पडलेले काही शिक्षक आहेत. पण आता शिक्षकांचे खूप जास्त प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचले आहे. शिक्षकांच्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ पण घेतलेला आहे आणि प्रथमतः तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही खूप चांगली मेहनत घेतली. शाळा सांभाळून, विद्यार्थ्यांना शिकवणं सांभाळून, कुटुंब सांभाळून या सर्व तुमच्या व्यस्ततेमध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास करून या केंद्र प्रमुख परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवलेले आहे. तो काही प्रश्नांची उत्तर मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की तुमची आता निवड कशी होणार आहे. पुढची प्रोसेस विथ प्रूफ तुम्हाला मी सगळं दाखवतो. त्यानंतर कट ऑफ मध्ये जिल्ह्यानुसार किती असू शकतो, शक्यता काय ते पण सांगतो. तो कसा तुम्हाला चेक करता ते पण मी तुम्हाला सांगतोय. टीईटी पात्रता आवश्यक आहे का या संदर्भात काय म्हणणं आहे ते पण सांगतो. पात्रतेनुसार कागदपत्रे कोणती असावी, फॉर्म भरताना तुम्ही ही सगळी माहिती मी तुम्हाला दिली होती, पण एकदा रिवाइज करून देतो. आणि आरक्षण कुणासाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कदाचित सर्वसामान्य जागा सोडून कदाचित कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे आरक्षण मिळू शकतं. कसं ते पण मी तुम्हाला सांगतो. एक एक आपण बघूया. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमिक एक प्रमोशन ऍक्टिव्हिटी टीटीच्या बॅचेस चालू झाल्या. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस आहेत. तुमच्या मित्रांना, तुमच्या शिक्षक मित्रांना नक्की कळवा. बॅचेस चालू झाल्या. सेपरेट सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. आणि ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार, ज्या टीम मध्ये केंद्र प्रमुखच्या बॅचला पण शिकवणारी टीम होती, तीच टीम तुम्हाला इथे टीईटी सुद्धा आवश्यकतेनुसार अवेलेबल असणार आहे. सो नक्की जॉईन करा. दोन प्रकारच्या बॅचेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग पण अवेलेबल आहे. यामध्ये नाही अवेलेबल. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. पहिला आपण चेक करूया एकूण जागा किती होत्या. आता आरक्षणानुसार आपण जर बघितलं, आता आरक्षण कुणासाठी ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला माहिती असेल 2025ला म्हणजे 2025च्या एंडिंगला नवीन जाहिरात आली होती, बरोबर आहे, डिसेंबरमध्ये. त्या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलं होतं बघा, म्हणजे नोव्हेंबरला ही आली आणि डिसेंबरमध्ये परत फॉर्म भरायला त्यांनी सवलत दिली होती 1/12 पासून. सो त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे इथे बघू शकतात की तुम्हाला 2410 जागा होत्या केंद्र प्रमुखाच्या, बरोबर आहे. आणि त्यामध्ये त्यांनी बघा दिलाय विभागानुसार, विभाग दिलाय. जिल्हा सपोज मी घेतला ठाणे. ठाण्यामध्ये उपलब्ध जागा बघा किती आहे. शासन निर्णय जो आला होता 29 ऑगस्ट 2025ला, त्यानुसार बघितलं तर इथे उपलब्ध पदे किती होती, 51 होती. आणि पदभरती करता उपलब्ध उर्दू माध्यमाची भरावाची पदे निरंक होती. आणि त्यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी बघा अल्पदृष्टीला 1 जागा, कर्णबधिरताला 1 जागा, असं पण त्यांनी करून दिले. प्रत्येक जिल्ह्याचं दिलेलं आहे. याची पीडीएफ माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला पीडीएफ नाव टाईप करून पाठवा, तुम्हाला मी पाठवतो. म्हणजे तुम्हाला काय करता येईल की या प्रत्येक जिल्ह्यानुसार जर जागा किती आहेत, त्यामध्ये उर्दूसाठी किती जागा आहे उर्दूच्या उमेदवारांसाठी, आणि तुम्हाला दिव्यांगांसाठी किती जागा. बघा इथे किती जागा आहे, 2 3 4 5. 5 जागा दिव्यांगांना आहे. म्हणजे 114 मधून 5 आणि 3 8 जागा जर केल्या तर 14 मधून 8 म्हणजे जवळपास 106 जागा फक्त सर्वसाधारण उमेदवारांना मिळणार आहे. या आरक्षित जागा असणार आहे, लक्षात घ्या. उर्दूसाठी 3 आणि दिव्यांगांसाठी 5. असं तुम्ही पूर्ण शीट बघू शकता. ऍड ही आलेली 2025ची ऍड, तशी 2023लाच ऍड आलेली आहे जूनमध्ये, बरोबर आहे. 6 जूनला आपण फॉर्म भरले. 6 जून ते 15 जून पर्यंत ही नवीन जाहिरात आली, त्यामध्ये हे त्यांनी अपडेट करून दिलं होतं. ओके. आता दुसरा मुद्दा, निवड कशी होणार, यामध्ये काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो. पहिलं, जिल्ह्यानुसार यादी कशी लागणार आहे. आरक्षण फक्त दिव्यांग उमेदवारांसाठीच असणार आहे, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. आणि उर्दू माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी पण असणार आहे, शिक्षकांसाठी. वयोमर्यादेचं काय आहे, शैक्षणिक पात्रतेचं काय, आणि कागदपत्रे तपासणी कशी होणार, हे सगळं तुम्हाला सांगतो. एक एक बघूया आपण. यातला पहिला मुद्दा, जिल्ह्यानुसार यादी लागणार, तर ती कशी लागणार बघा. जिल्ह्यानुसार यादी लागणार आहे, त्यात त्यांनी सांगितलं पण बघा. तुम्हाला मी इथे जे प्रूफ आहे त्या ऍड मध्ये आलेलं, त्या जी आर मध्ये आलेलं, हे जी आर मधलं आलेलं प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय. हा जी आर बघा. हा जी आर पाहायचा तुम्हाला असेल तर जी आर पण माझ्याकडे अवेलेबल आहे. यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, जी आर पहिले मी दाखवतो आणि मग तुम्ही तिकडे पण जाऊ शकता. बघा ह्या जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलंय. हा जी आर 29 ऑगस्ट 2025चा. यामध्ये सांगितल्याप्रमाणे जो 2 प्रकारची भरती असते, ज्याला आपण एक पदोन्नती म्हणतो आणि एक विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणतो. बघा ही पदोन्नतीचं डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे. आणि एक दुसरं जे आहे ते आहे विभागीय मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा. मग यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे, की तुमचं कसं हे निवड कशी होणार आहे. शेवटी एक मुद्दा टाकला त्यांनी की तुमची एक्झामची निवड यादी लागली जाणार आहे. बघा इथे टाकलं त्यांनी शेवटचा मुद्दा. हा हा बघा इथे त्यांनी काय सांगितलंय की जिल्हा न्याय स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर केली जाईल. तोच मुद्दा मी इथे घेतलेला आहे. हा मुद्दा जिल्ह्यानुसार. मग कशी लागेल, पहिले गुणवत्ता. आता तुम्हाला तुमची यादी लागलेली आहे, गुणवत्ता यादी लागली. कशी लागली बघा, डिक्रीजिंग ऑर्डर आहे.
सगळ्यात हायेस्ट आणि लोएस्ट पर्यंत डिक्रीजिंग ऑर्डर तुम्ही चेक करा तुमचे मार्क्स किती आहे. त्यानंतर निवड यादी लागली. आता निवड यादी लागणार ही कशी बघा. आता गुणवत्ता यादी पूर्ण काय झालंय, पूर्ण राज्यभरातली लागली, पूर्ण राज्याची लागली आहे, बरोबर आहे का नाही, पूर्ण राज्याची आहे. तुम्ही इथे डिफाईन करू शकता की हा उमेदवार रत्नागिरीचा आहे, हा उमेदवार संभाजीनगरचा, हा उमेदवार नाशिकचा आहे, नाही डिफाईन करू शकत. तुम्हाला माहिती त्यातनं पडणारच नाहीये. कधी माहिती पडेल, याच्यानंतर निवड यादी लागेल ती जिल्हानिहाय लागेल बघा, जिल्हानिहाय. कारण तुम्हाला माहिती आहे की हे केंद्र प्रमुख पद हे जिल्हानिहाय निवडीचा पद आहे. फॉर्म भरताना तुम्हाला माहित होतं तुम्ही ज्या झेडपीमध्ये आहात त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकत होता. ओके, ही यादी लागेल. आणि मग त्याच्यानंतर कागदपत्र तपासणी होणार आहे. कागदपत्र तपासणी, आता तुमचा प्रश्न असा असू शकतो की सर माझं निवड यादीत नाव नाही आलं, किंवा कागदपत्र तपासणीसाठी किती उमेदवारांना बोलवतील, जागा जर एक असेल तर किती उमेदवारांना बोलवलं जाईल. जनरली अजून त्यांनी लिखित स्वरूपात असं दिलेलं नाहीये, पण जनरली एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना कमीत कमी किंवा 5 विद्यार्थ्यांना कमीत कमी बोलवलं जातं एका जागेसाठी. मग तुम्ही लक्षात घ्या, इंटरव्ह्यू जर असेल तर 5 बोलवतात, इथे डायरेक्ट डीबी तुमचा, त्यामुळे एकाला 3 मिनिमम किंवा मॅक्सिमम 5 विद्यार्थ्यांना बोलवलं जाऊ शकतं. हे लिखित स्वरूपात नाहीये, आतापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे मी तुमच्याशी बोलतोय. ओके, हा मुद्दा क्लिअर झाला. हा, मी तुम्हाला आता वेट करावं लागणार आहे निवड यादीचा, त्यानंतर तुमचं कागदपत्र तपासणी होणार आहे. आता विथ टीईटी, विदाऊट टीईटी याबाबत निर्णय होणार. आता हे मी का लिहिलं, असं निर्णय होणार हा शब्द लिहिला, निर्णय झाला असं लिहिलेलं नाहीये. का लिहिलं, कारण तुम्ही बघू शकता की टीटी बद्दल त्यांनी 3 प्रकारचे प्रसिद्धी पत्रक दिलेले आहेत. म्हणजे 3 डॉक्युमेंट आपण चेक करू शकतो. एक म्हणजे जुनी ऍड, दुसरं म्हणजे जी आर, आणि तिसरं म्हणजे आता आलेलं प्रसिद्धी पत्रक. ते तिघे तुम्हाला मी दाखवतो. ते हा मुद्दा मी तुम्हाला शेवट सांगतो. हा मुद्दा झाला, मी तुम्हाला हे पण सांगणार पुढे. एका जागेसाठी किती उमेदवार डीबी साठी बोलवणार, तर मी तुम्हाला आत्ताच बोललो की एका जागेसाठी मिनिमम 3 मॅक्सिमम 5 विद्यार्थी बोलवलं जाऊ शकतं. प्रतीक्षा यादी लागणार का, तर यस, प्रतीक्षा यादी तुमची लागणार आहे. मग कावर लागणार प्रतीक्षा यादी, कारण डीबी मधनं उमेदवारांची निवड होत असताना जर डॉक्युमेंटमध्ये इश्यू असेल, पात्रतेमध्ये इश्यू असेल, तर ह्या गोष्टींमध्ये ते उमेदवार अपात्र होतात आणि मग पाठीमागच्या विद्यार्थ्यांना बोलवलं जातं. दुसरं, काही ठिकाणी काही उमेदवार पात्र असून पण गैरहजर राहतात, काही उमेदवार नियुक्तीनंतर सुद्धा गैरहजर राहतात, काही उमेदवार त्या पदासाठी म्हणजे निवड झाली तरी पण ते जात नाही किंवा ते सांगून टाकतात मला नाही जायचं त्या पदावर. सो अशा वेळेस रिक्त पदांवरती प्रतीक्षा यादीतली उमेदवारांची नावं घेतली जातात. सो ते तुमचं प्रतीक्षा यादीत पण नावं लावतील. परत प्रश्न असू शकतो, सर प्रतीक्षा यादीत उमेदवारांना पण डीबीला बोलवलं जाऊ शकतं का, बोलवलं जाऊ शकतं, शक्यता आहे. ओके, आता हा झाला पहिला मुद्दा, जिल्ह्यानुसार यादी लागणार. हा क्लिअर झाला तुमचा, म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं. दुसऱ्या मुद्द्याकडे मी जातो घेऊन तुम्हाला. बघा, आता यात मुद्दा तुम्हाला जो मी तुम्हाला सांगितला की जिल्ह्यानुसार निवड यादी लागणार आहे. आता जी लागली निवड यादी ही कशी आहे, डिक्रीजिंग ऑर्डर आहे. बघा, डिक्रीजिंग ऑर्डर आहे. सगळ्यात हायेस्ट मार्क जे आहेत ते दोघांना मिळाले. बघा, 171 आहे. मला सांगा तुमच्यापैकी कोणी आहे का 171 वर, मला कमेंटमध्ये टाका. माझं एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स ऍटलीस्ट मला कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्ही जर इग्नाइटचे स्टुडंट असाल वगैरे, किंवा इग्नाइटचा कसा फायदा तुम्हाला झाला ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, सो ही डिक्रीजिंग ऑर्डर आहे. असे 3 पेजेस आहेत. असे किती पेजेस आहेत, 3, 500 आणि एक समथिंग 300 पेजेसचं, असे 3 पेजेस यामध्ये तुमचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो. सो ही डिक्रीजिंग ऑर्डर, यावर तुम्हाला डिफाईन होतं का कोणत्या जिल्ह्यातला कोण आहे, हे डिफाईन होत नाहीये. ती जिल्ह्याने यादी लागली की मग तुम्हाला डिफाईन होईल. दुसरा मुद्दा आता आरक्षण बद्दल आहे. आरक्षण फक्त दिव्यांग उमेदवारांसाठीच असणार का, तर याबरोबर उर्दू माध्यमातल्या ज्या शाळा असतील किंवा उर्दू माध्यमात सुद्धा इथे तुम्हाला केंद्र प्रमुख निवड असणार आहे. सो त्या जागा 2 ठिकाणी निवड होणार आहे, एक दिव्यांग आणि एक उर्दूच्या शिक्षकांसाठी. किती आणि कसं, तर साधारणतः दिव्यांग उमेदवार जे असतील ना, दिव्यांग उमेदवार ज्यांना बघा 40% जास्त दिव्यांगत्व सर्टिफिकेट असावं लागतं, कमीत कमी 40 किंवा 40 पेक्षा जास्त लागेल. दुसरं, त्यांचं सर्टिफिकेट हे SADM वरून असावं लागेल. त्यांचं सर्टिफिकेट हे ऑथराइज पर्सनकडनं घेतलेलं, डिपार्टमेंटकडून घेतलेलं असावं लागेल. आणि तुम्हाला माहिती दिव्यांग संदर्भात सध्या खूप मोठी कारवाई चालू आहे. तो हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे असले तरच ते त्यांना मिळू शकतात. दिव्यांग लोकांना 4% जागा इथे आरक्षित केलेल्या आहेत. प्रत्येक जागेवरती 4% जागा असणार आहे, आणि उर्दूसाठी पण असेल तर जागा दिल्या जातात. सर्वसाधारण उमेदवारांना जास्त मार्क असून निवड यादी होणार नाही का, निवड नाही होणार का, तर याचं उत्तर नीट समजून घ्या मला काय सांगायचंय. आता मी एक एक्झाम्पल घेतलं, उदाहरणार्थ ठाणे एक्झाम्पल घेतलं, ठाण्यामध्ये उदाहरणार्थ जागा आहेत सपोज 30 जागा आहे, आणि त्यामध्ये 3 जागा ह्या दिव्यांगांना दिल्या. 4 त्रिक 12, म्हणजे मी म्हणूया की 2 जागा गेल्या, सपोज 2 काय दिव्यांग उमेदवारांना गेलेल्या आहेत जागा, बरोबर आहे. उर्दूसाठी जागा आहेत का, उर्दूसाठी मी असं म्हणेल की उर्दूसाठी जागा नाही आहे इथे. मग दिव्यांग जर कन्सिडर केलं तर 30 मध्ये डिक्रीजिंग ऑर्डरने आपण घेतले, 30 मुलं घेतलेली आहेत. बघा, 1 ते 30 विद्यार्थ्यांना ह्या जागा द्यायच्या आहेत.
मला दिव्यांगांना पण द्यायचे. मग दिव्यांगाचे 2 उमेदवार भेटले बघा, 2 उमेदवार. पहिला उमेदवार आहे ज्याला असं म्हणूया की ज्याला मार्क्स हे समथिंग 130 पडलेले आहे. दुसऱ्या उमेदवाराला समथिंग 90च पडलेले आहे. पण होणार काय इथे, इथे सगळ्यात लास्टचा जो सर्वसाधारण उमेदवार आहे त्याला सपोज 140 मार्क 145 मार्क आहे. तरी सुद्धा काय होणार, हे शेवटच्या 2 ज्या जागा आहेत ना 29 आणि 30 नंबरच्या, ह्या जागा दिव्यांगांना दिल्या जाणार. म्हणजे कमी मार्क असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. आहेत नाही आहेच, होणारच आहे. हा मुद्दा क्लिअर कर, तुम्हाला लक्षात मी काय बोलतोय नीट लक्षात घ्या. तो दिव्यांगांना जाणार ह्या 2 जागा, बरोबर आहे, सर्वसाधारण मधल्या दिव्यांग जाणार. असंही तुम्हाला इथे आरक्षण नाहीच आहे, त्यांनी ऍड मध्ये पण सांगितलेलं आहे. सो आरक्षण नाही, एससी वेगळा एसटी वेगळा असं नव्हतंच ना. एससीला वेगळा एसटीला वेगळा ओबीसीला वेगळा असं काही होतं का, नव्हतं. सो ह्या जागा दिव्यांगांना जाणार आहे. कदाचित मग जास्त मार्क असून सुद्धा ह्या शेवटच्या जागा दिव्यांगांना जाऊ शकतात. आता ह्या शेवटच्या कोणत्या कोणत्या मला मला म्हणायचं काय, असे शेवटच जाणार आहे. बाकी तर रँकनुसार सिलेक्शन होणार तुमचं, मार्कनुसार. लक्षात घ्या. पुढचा मुद्दा क्लिअर करतो, हे 2 मुद्दे क्लिअर. दिव्यांग उमेदवार न मिळाल्यास काय, जर दिव्यांग उमेदवार इथे भेटलेच नाही तर ह्या जागा इकडे वर्ग होणार सर्वसाधारणमध्ये. तिथे वेगळे काही निकष लावण्यात येणार नाही. दुसऱ्या जिल्ह्यातले ह्या जिल्ह्यातले अजिबात नाही. सो जिल्ह्याने कट ऑफ हा कमी जास्त होणारच आहे. त्याला वेगळे मुद्दे आहेत, त्यावर सेपरेट व्हिडिओ मी घेणार आहे. आता पण तुम्हाला सांगतो, पण जिल्ह्यानुसार हा कट ऑफ आहे ना कमी जास्त होणारच आहे. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या उमेदवाराला 150 मार्क आहे तरी पण सिलेक्शन नाही, आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये 130 मार्कात सिलेक्शन झालेलं आहे. होऊ शकतं, डिपेंड, ते झेडपी मध्ये डिपेंड करतं. लक्षात घ्या. जाहिरात व जी आर काय सांगते या संदर्भात, जाहिरात आणि जी आर काय सांगते तुम्ही जर बघितलं तर बघा, तुम्हाला मी दाखवतो, जाहिरात पण दाखवतो. जाहिरातीमध्ये त्यांनी काय सांगितलं दिव्यांगांसंदर्भात, आणि जी आर पण काय सांगतो बघा. जाहिरात घेऊया आपण. जुनी जाहिरात जी आली होती फुल पेज, ही 2023 ची जाहिरात आहे बघा. यामध्ये दिव्यांगांसंदर्भात त्यांनी आरक्षण त्यावेळेस पण सांगितलं होतं. आरक्षण कसं असणार बघा, दिव्यांगांसाठीचं हे आरक्षण त्यांनी दिलेलं बघा. या पद्धतीने आरक्षण त्यांना, म्हणजे एसडीएम वर तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. तुम्हाला बघा एसडीएम किंवा स्वावलंबनची वेबसाईट, याच्यावर सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आणि 40% किंवा 40%पेक्षा जास्त दिव्यांग तुमचं असणं गरजेचं आहे, हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. झालं. त्यानंतर दुसरं काय सांगितलं त्यांनी, जी आर मध्ये पण सांगितलं बघा. हा जी आर आहे, ह्या जी आर मध्ये पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. परत एकदा मी जी आर कडे घेऊन जातो. हा जी आर आहे, आणि या जी आर मध्ये सुद्धा दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांनी आरक्षण दिलेलं आहे बघा. हा तिसरा मुद्दा आहे जी आरचा, जी आर मधला हा तिसरा मुद्दा. एक बघा, ही परीक्षा पदोन्नतीचीच आहे, एक प्रकारची पदोन्नती असल्याने दिव्यांगांचं समांतर आरक्षण लागू असल्याने वर नमूद केल्याप्रमाणे हे आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित वेग स्पर्धा कोट्यातील 50% पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात येतील. दिव्यांगांना आरक्षण इथे असणार आहे. क्लिअर. हा, आता मी परत तिकडे घेऊन जातो तुम्हाला बघा, मेन मुद्द्याकडे घेऊन जातो. झालं, जाहिरात जी आर सांगते त्या पद्धतीने. पुढे आहे की तुम्हाला यामध्ये वयोमर्यादा असेल, शैक्षणिक पात्रता असेल किंवा कागदपत्र तपासणी असेल. पहिले वयोमर्यादा त्यांनी सांगितलेलं बघा. हा जुनी ऍड जी आहे, ऍड 2023 ची, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे वयोमर्यादा 50 असावी लागेल. कधीपर्यंत, 1 जानेवारी 2025 पर्यंत. 1 जानेवारी 2025 पर्यंतची वयोमर्यादा तुमची 50 असावी लागेल. शैक्षणिक पात्रतेबद्दलचा जी आर आला बघा. हे तर होतच 2023च्या ऍडला, पण या संदर्भात जी आर पण आला होता. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर ही पात्रता असं लागतं बघा. जी आर 29 ऑगस्ट 2025 आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे झेडपीचा शिक्षक त्याच झेडपीमध्ये, त्याच जिल्ह्यामध्ये झेडपी शिक्षक असावा लागतो. अनुभव जर बघितला, शिक्षण सेवक कालावधी पकडून 6 वर्षाचा अनुभव असावा लागतो. अनुभव मोजण्याचा दिनांक 1 जानेवारी 2025 आहे. जाहिरातीचे वर्ष म्हणतो आपण त्याला. वयोमर्यादा 50 असावी लागते. शिक्षक म्हणून ज्या जिल्ह्यात तुम्ही कार्यरत असाल त्याच जिल्ह्यातील पदासाठी पात्र प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, ज्याला आपण प्राथमिक म्हणतो, प्राथमिकचा, किंवा प्रशिक्षित शिक्षक पदवीधर नसेल तरी, याच्यावरती जी आर आला होता ना, हेच मोठं प्रकरण गाजलं होतं. प्रशिक्षित शिक्षक पण तो कसा असावा, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यासाठी अर्हता त्याच्याकडे असावं, म्हणजे ग्रॅज्युएशन असावं ऍटलिस्ट. तो असे उमेदवार इथे चालणार आहे. जी लास्ट डेट होती त्या डेट पर्यंत त्यांनी, म्हणजे 1 जानेवारी 2025 पर्यंत हे त्यांच्याकडे असावं लागेल. हे पात्रतेचे निकष आपण बघितले होते बघा. हे पात्रतेचे निकष आणि कागदपत्र तपासणीमध्ये काय, हे सगळं बघितलं जाणार आहे. तुमच्याकडे तुम्ही अनुभव, तुमचा जॉईनिंग लेटर असेल, तुमचा शालदार आयडी असेल, तुमचं दिव्यांग असेल, दिव्यांग सर्टिफिकेट लागेल, हे सगळे डॉक्युमेंट ते बघितले जातील. ओके. त्याचा पुढचा मुद्दा आहे, पुढचा मुद्दा महत्वाचा, की टीईटीचा बघा, पात्रतेनुसार निवड कशी होणार, हा खूप गांभीर्याने मुद्दा घ्या. यावरती त्यांनी नोटिफिकेशन 3 प्रकारचे दिलेले आहे. सो ते पण मी तुम्हाला दाखवतो. टीईटी पात्रता आवश्यक आहे का. आता तुमचे जर चांगले मार्क आहे, सर मला सपोज मला 160 मार्क आहे, 171 मार्क आहे, 169 मार्क आहे, पण सर माझ्याकडे टीईटी पात्र नाही, असं पण असू शकतं बघा. यामुळे सुद्धा हा कट ऑफ खाली जाण्याचे चान्सेस आहे. काही शिक्षकांकडे नसेल कदाचित, फॉर्म भरला पण नव्हतं, काही शिक्षकांकडे आहे. मग यामुळे होतं काय बघा. मग याला 3 मुद्दे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, काय पहिलं शासन निर्णय दाखवतो मी तुम्हाला काय झालेलं आहे. त्यानंतर जाहिरात जी आली ती पण दाखवतो, आणि प्रसिद्धी पत्रक जे आलंय आत्ताचं निकालाचं ते पण दाखवतो. एक एक बघूया आपण. पहिलं बघूया आपण
जी आर, जाहिरात, पहिले जी आर बघा, जाहिरात काय सांगते 2023ला की जाहिरात आली होती, त्यामध्ये सर्वसाधारण मुद्द्यामध्ये 9.4 नंबरचा मुद्दा त्यांनी सांगितलाय. काय सांगितलंय? प्रस्तुत परीक्षा ही स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा नाही. म्हणजे ही क्वालिफाईंग परीक्षा नाहीये. तुम्ही क्वालिफाय झालं म्हणजे तुमचा विचार आम्ही केंद्र प्रमुखसाठी करू असं नाहीये. तर ही स्पर्धा परीक्षा आहे, विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा आहे. सो ही पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा नाहीये, हे त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं होतं. पहिला मुद्दा ऍड मध्ये. दुसरं कुठं सांगितलं त्यांनी? जी आर काय सांगतो बघा, जी आर मध्ये 3 नंबरचा पॉईंट ब चा, तो काय सांगतोय? मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही, आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या, याचा संदर्भ लक्षात घ्या, याचा अर्थ काय निघतो तो लक्षात घ्या. ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने, म्हणजे ही एक्झाम जी झाली तुमची, ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने या सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही. तुम्हाला माहिती असेल, पदोन्नती जेव्हा एक्झाम होतात पदोन्नतीच्या, त्यावेळेस सामाजिक आरक्षण लागू होत नाही. जनरल जी ऍड येते ना, त्यामध्ये बघा एससी, एसटी, ओबीसी, एनटी, अ, ब, क, ड ह्या सेपरेट बिंदू नामावली असते. पण इथे अशी बिंदू नामावली नव्हते. का? कारण ही कोणती आहे? एक प्रकारची पदोन्नतीचीच ही जाहिरात होती. लक्षात घ्या. हा दुसरा मुद्दा, जी आर काय सांगतो. आणि तिसरा, आता जे प्रसिद्धी पत्रक आलंय बघा, कधी 13/3/2026, आत्ता आले 2 दिवसापूर्वी, त्यात काय सांगितलं त्यांनी हा मुद्दा हायलाइट केला बघा. टीईटी किंवा सीडी या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची माहिती भरण्याची लिंक यथावकाश ह्या वेबसाईटला पाठवण्यात येईल. सदर परीक्षेची माहिती भरताना जो प्रवर्ग आहे, दिव्यांगत्व आहे इत्यादी नमूद केले असेल तेच नमूद करावे. म्हणजे आता त्यांनी हे मागितलं, कशासाठी मागितलं असेल बरं? साहजिक याचा उद्देश असेल त्यांचा कदाचित की टीटी पात्र उमेदवारांनाच आम्ही पहिले प्रेफरन्स देणार आहोत किंवा त्यांचाच विचार करणार आहोत, असंही असू शकतं. तुम्ही आता बघितलं असेल की याच्यामध्ये कोर्टामध्ये याचिका पण चालू आहे की 1 सप्टेंबर 2027 पर्यंत जर तुम्ही शिक्षकांना वेळ दिला टीटी पात्र होण्यासाठी, तर शिक्षकांची मागणी होती आम्हाला वेळ आहे ना, आम्ही नंतर पात्र होऊन दाखवू तुम्हाला. सो आत्ताची पदोन्नती असेल किंवा विभागीय स्पर्धा परीक्षा असेल तर यामार्फत आमचा विचार केला जावा, अशी कोर्टामध्ये याचिका पडलेली आहे. त्याच्यावर विचार चालू आहे, अजून निकाल आलेला नाहीये. पण इथे जर तर मध्ये असू शकतं, कारण याच्यामध्ये अजून त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केला नाहीये की आम्ही त्याच विद्यार्थ्यांचा, त्याच शिक्षकांचा विचार करू. इव्हन दो ऍडला पण असा उल्लेख नव्हता, टीटी पात्र असाल तरच फॉर्म भरा, कारण 2023 ची ऍड होती. 25ला पण नवीन जी ऍड आहे ना, त्यामध्ये पण असा काही उल्लेख केला नव्हता. सो शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहेत, पण आता याच्यावरती निर्णय नेमका काय तो ते अवलंबून आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे याचं क्लिअर कट उत्तर द्यायचं म्हटलं बघा, म्हणजे थोडासा अंदाज लावायचा म्हटला, टीटी पात्रतेनुसार निवड कशी होणार, टीटी पात्रता आवश्यक आहे का, कोर्टाचा अजून निकाल आलेला नाही, पेंडिंग आहे. सो याचा अर्थ इथे जेव्हा शिक्षण विभाग लावतो तो असाच लावणार आहे की टीटी पात्र असणाऱ्या उमेदवारांचाच आम्ही विचार करू. हा माझा अंदाज आहे. याच्यावरती अजून निकाल येईल, त्यांचं परिपत्रक येईल, कोर्टाचा निकाल येईल, शिक्षण विभागाचं परिपत्रक येऊ शकतं. सो आता इनिशियल अंदाज असा आहे की हे पात्रतेचे निकष त्यांनी जर दोन्ही ठिकाणी टाकलेलं आहे ना, ऍड मध्ये नव्हतं, या ठिकाणी टाकलेलं आहे. कदाचित ही माहिती का मागवली जाते, तर कदाचित शासन निर्णय म्हणा किंवा कोर्टाचा निर्णय म्हणा किंवा शिक्षण विभागाचं म्हणणं म्हणा, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं म्हणा, याचा जर असं काही निर्णय आला तर मात्र इथे हे लागू होऊ शकतं. सो याच्यावरती माहिती घेऊन तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवतो, पण ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. सो तुम्हाला आता जिल्हानिहाय तुमची यादी जर बघितली तर कट ऑफ किती लागू शकतो बघा. हायेस्ट 171 मार्क पडलेले आहे. सो ज्या उमेदवारांना बघा 130 प्लस आहे, या उमेदवारांची चान्सेस आहेत. 145 प्लस जर असेल तर तुम्ही सेक्युअर आहात, म्हणून तुम्हाला सेक्युअर. आता हे कशावर डिपेंड आहे बघा, तुम्हाला जागा किती आहे आणि तुमची काय स्पर्धा किती आहे, त्या ठिकाणी स्पर्धा किती आहे आणि तुम्हाला स्पर्धेमध्ये मार्क्सच्या त्या उमेदवारांना म्हणूया त्या जिल्ह्यातील मार्क्स किती पडले त्याच्यावर डिपेंड आहे. सो एक अंदाज जर घेतला तर 130 प्लस उमेदवारांची शक्यता, म्हणजे चान्स असणाऱ्यांना चान्स असू शकतो, गॅरंटीने चान्स असू शकतो. 145 प्लस उमेदवार आहेत ना, यांना शक्यता जास्त आहे, म्हणजे यांची निवड होणार असं मला वाटतंय. आता अंदाज घ्यावा लागेल. आता बऱ्याचशा शिक्षकांशी माझं कम्युनिकेशन झालेलं आहे, आमच्या टीमचं पण झालेलं आहे, खूप चांगले स्कोर आलेले आहेत. सो एक अंदाज आहे 145 प्लस तुम्हाला जर मार्क असेल तर तुम्ही सेक्युअर झोन मध्ये आहात. 130 प्लस असेल तर चान्सेस आहे तुम्हाला. सो डिपेंड करतं. आता का म्हटलं मी तुम्हाला बघा, तुमच्याकडे फॉर्म भरलेली संख्या कशी होती, त्यांच्याकडे पात्रतेनुसार निकष, जे पात्रचे निकष आहेत त्यांनी कंप्लीट केले का, डॉक्युमेंट आहे का त्यांच्याकडे, खरंच अनुभव आहे का त्यांच्याकडे, असं पण असू शकतं. 1-2% शिक्षकांनी फॉर्म भरला बघू देऊन चांगले मार्क पडले पण ते त्यात बसत नाही, असं येऊ शकतं कदाचित. की टीटी जर लागू झाली तर तिथे पण गडबड होऊ शकते, कदाचित याच्यापेक्षा खाली पण जाण्याचे चान्सेस असू शकतात. सो क्लिअर कट अंदाज केव्हा येईल की त्यांनी स्पष्ट सांगावेत की टीटी लागू आहे की नाही.
सो बघूया काय होतं ते. पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली, कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि काही शंका असेल तर आमच्या टीमला कॉल करून विचारू शकता. तुमचे मार्क आमच्या टीमला पण नक्की कळवा. तुम्ही जर आमच्या इग्नाइट अकॅडमीकडनं मार्गदर्शन घेतलं असेल, नसेल घेतलं किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आमची मदत झाली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. मी पण याच्यावरती भरपूर व्हिडिओ घेतले होते, माहितीपर व्हिडिओ होते. आमच्या टीमने पण तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, यूट्यूबला पण आणि बॅचमध्ये पण. सो मला एक रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी की तुम्ही तुमचं पूर्ण नाव आणि तुमचे मार्क्स मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सगळ्या ग्रुपवर तुमचे जेवढे ग्रुप असेल केपीचे त्यांना नक्की शेअर करा. आणि अजून काही डाऊट असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.